आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। प्रांजल खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं, पर्समध्ये कोकेन सापडलेली महिला पोलिसांनीच पाठवलेली, पोलिसांची कारवाई बनावट, उच्च न्यायालयामध्ये जाणार, खेवलकरांच्या वकिलांचा दावा। ज्या महिलेच्या पर्समध्ये कोकीन आढळलं ती महिला पोलिसांनीच तिकडे पाठवली होती असा संशय आम्हाला यायला लागलाय, कारण तो व्हिडिओ जर पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये ती महिला सरळ सरळ पोलीस आले की न सांगता त्यांना काढून देते। ह्याचा अर्थ काय? रोहिणी खडसेंनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट, पुणे पार्टी प्रकरणानंतर भेटीला महत्व, रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या पोलीस कोठडीत। कराडी प्रकरणातील पोपटानी आणि श्रीपाद यादव 15 दिवसांपूर्वी खेवलकरांच्या ग्रुपमध्ये जोडले गेले, आमची बदनामी करण्यासाठी पुणे पोलिसांचा डाव, एकनाथ खडसेंचा आरोप। पोपटानी आणि यादवचे संबंध प्रांजल वगैरे या सर्वांशी अगदी 15 दिवसापूर्वी काहीतरी कुठेतरी आले आणि त्याच्यातून त्यांनी म्हटलं की आम्ही येतोय म्हणून त्यांनी या सांगितलं। मला वाटतं की पोलिसांचा या संदर्भामध्ये जो दृष्टिकोन आहे तो निव्वळ या ठिकाणी बदनाम करण्याचा दिसतोय। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम, प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाकडून आदेश। हायकोर्टानं जो निकाल दिलेला होता तोच निकाल कायम ठेवला असं म्हणाले। हा, तोच निकाल कायम ठेवलाय, त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही। राज्य शासनच याच्यामध्ये आरोपी आहे। हायकोर्टानं पोलिसांवर थेट एफआयआर करायला सांगितलं, पण त्यात पोलिसांचं नाव समाविष्ट करायचं की नाही हे चौकशी अंती ठरू, अशी सुप्रीम कोर्टाची भूमिका। सूर्यवंशी प्रकरणामध्ये फडणवीसांची प्रतिक्रिया। हायकोर्टाने थेट पोलिसांवर एफआयआर करायला सांगितला होता, पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफआयआर तर करायला सांगितलाय, पण पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार, वाल्मिक कराड संदर्भात डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण, सूत्रांची माहिती। संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण, खासदार सुप्रिया सुळेंकडून संसदेमध्ये उपस्थित, बीड जिल्ह्यामधील हत्याकांडावर ठोस कारवाई नाही, पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी। जेलमधून स्पेशल फोन सापडला, आका वापरत असलेल्या फोनमधून माहिती समोर येईल, बीड प्रकरणामध्ये सुरेश धस यांची माहिती। जेलमधून एक स्पेशल फोन, आता तो फोन सुद्धा सापडलेला आहे। मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे की तो जो छोटा फोन जे आका वापरत होते त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधलं सगळं काही जे आहे ते बाहेर पडेल। वाल्मिक कराडचा समर्थक गोट्या गित्तेचा व्हिडिओ समोर, व्यक्तीच्या घरासमोर नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी गित्ते त्या व्यक्तीची हत्या करत असल्याचा स्थानिकांचा दावा।